एक प्रश्न. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात की हा व्हिडिओ आधीच तुमच्या मनात निर्माण झाला होता? तुमचं आयुष्य, तुमची आर्थिक स्थिती, नाती, आरोग्य हे सगळं बाहेरून ठरत नाही. कारण 3000 वर्षांपूर्वी हर्मेस ट्रिस्मेजिस्टसने एक सत्य सांगितलं होतं. ऑल इज माइंड, द युनिवर्स इज मेंटल. म्हणजे विश्व जड नाही, ते तुमच्या मनातून जन्म घेतं. तुम्ही ज्या गोष्टींची तक्रार करता त्या गोष्टी तुम्ही नकळत निर्माण करता. आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ मेंटलिझम फक्त समजावणार नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे तुमचं मन कसं रियालिटी फॅक्टरीसारखं काम करतं. जर तुम्ही हे शेवटपर्यंत पाहिलंत तर तुमचं आयुष्य तसं राहणार नाही. चला, विश्वाचा सर्वात पहिला नियम उघड करूया. माझं नशीबच खराब आहे किंवा परिस्थिती माझ्या हातातच नाही. आपण सगळेच कधी ना कधी असं म्हणतो, नाही का? पण नुकताच माझ्या वाचनात नवल शिंदे यांच्या ऑकल्ट मास्टर क्लासमधील काही नोंदी आल्या आणि त्यातल्या एका वाक्याने मला खरंच थांबायला भाग पाडलं. ते वाक्य होतं, वास्तव नवीन नसतं, ते मनाचंच प्रतिध्वनी असतं. म्हणजे काय? खरंच आपलं मन, आपल्या भावना, आपलं आयुष्य घडवतात का? आज आपण याच गूढ प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आपल्यासोबत या विषयाचे अभ्यासक आहेत जे आपल्याला या संकल्पना उलगडून दाखवतील. तर सुरुवात याच मूलभूत वाक्याने करूया. या नोंदींमध्ये कॅबेलियन नावाच्या एका प्राचीन ग्रंथाचा संदर्भ आहे, ज्यात पहिला नियम आहे, द ऑल इज माइंड. हे सर्व मन आहे. हे ऐकायला खूप मोठं आणि अमूर्त वाटतं. म्हणजे हा टेबल, हा माईक, हे सगळं फक्त एक विचार आहे बा? हां, खूप चांगला प्रश्न आहे. कारण इथेच बहुतेक लोकांचा गोंधळ उडतो. हे सर्व मन आहे याचा शब्दशः अर्थ असा नाही की भौतिक वस्तू अस्तित्वातच नाहीत. असं समजा की हे विश्व म्हणजे एक प्रचंड मोठं शांत तलाव आहे आणि आपले विचार, आपल्या भावना, आपले विश्वास हे त्यात टाकलेले दगड आहेत. प्रत्येक दगड तरंग निर्माण करतो. हा नियम सांगतो की तो तलाव निर्जीव नाहीये, तो जिवंत आहे. तो त्या प्रत्येक तरंगाला प्रतिसाद देतो. थोडक्यात हे विश्व एका निर्जीव यंत्रासारखं नाही, तर ते एका जिवंत सचेतन ऊर्जेचं क्षेत्र आहे जे आपल्या आतल्या जगाशी सतत संवाद साधत असतं. तलावाचं उदाहरण छान आहे. म्हणजे आपलं मन सतत त्या वैश्विक तलावात दगड टाकते आणि आयुष्य म्हणजे त्यातून उमटणारे तरंग. स्रोतांमध्ये स्वप्नाचा एक दाखला दिलाय. तो कसा लागू होतो इथे? हो, स्वप्नाचा दाखला ही संकल्पना समजायला आणखी सोपी करतो. स्वप्नात काय होतं? तुमचंच मन कथा लिहितं, पात्र निर्माण करतं, पूर्ण जग उभं करतं आणि त्याच वेळी तेच मन तो अनुभवही घेत असतं. बरोबर. निर्माता आणि अनुभवणारा एकच असतो. अगदी. जागृत अवस्थेतही तत्व तेच आहे. फरक फक्त एवढाच आहे की स्वप्नात हे सगळं तात्काळ घडतं, विचाराला आणि दृश्य तयार झालं. जागृत अवस्थेत मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो, एक विलंब असतो. कारण इथली ऊर्जा जास्त घट्ट, भौतिक स्वरूपात असते. स्वप्नाचं उदाहरण खरंच खूप छान आहे. पण स्वप्न तर वैयक्तिक असतं. जागृत अवस्थेत आपण सगळे एकाच जगात असतो. मग प्रत्येकाचं मन वेगळं वास्तव कसं निर्माण करू शकतं? भारतीय तत्वज्ञानाने यावर काही विचार केला आहे का? म्हणजे योगशास्त्र तर हजारो वर्षांपासून मनाबद्दल बोलत आलं आहे. अगदी बरोबर मुद्दा. आणि इथेच योगशास्त्राचं विश्लेषण थक्क करणार आहे. योगशास्त्र मन, बुद्धी आणि चित्त यांच्यात स्पष्ट फरक करतं. जे सतत येणारे जाणारे विचार आहेत, ती झाली मनाची वरवरची पातळी, त्याला मन म्हणतात. बुद्धी म्हणजे आपली विवेकशक्ती, काय योग्य काय अयोग्य हे ठरवणारी क्षमता. पण या दोन्हींच्या पलीकडे आणि अधिक खोलवर आहे ते म्हणजे चित्त. चित्त म्हणजे आपण ज्याला सबकॉन्शियस माइंड किंवा सुप्त मन म्हणतो, तो भाग. हो, पण त्याहूनही अधिक व्यापक. चित्त म्हणजे आपल्या जाणीवेचं ते अथांग भांडार आहे, जिथे आपले जन्मोजन्मीचे अनुभव, सवयी, संस्कार, धारणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले खोलवरचे विश्वास साठवलेले असतात. हो. योगशास्त्रानुसार आपलं बाह्य वास्तव हे आपल्या वरवरच्या विचारांना नाही, तर या चित्तात कोरल्या गेलेल्या विश्वासांना प्रतिसाद देतं. अच्छा. तुमचं आयुष्य तुमच्या चित्ताचा आरसा बनतं. तुम्ही जे चित्त आणि संस्कारबद्दल सांगता ना, ते ऐकून माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. म्हणजे आजकाल कॉर्पोरेट जगतात जे माइंडसेट कोचिंग किंवा अनकॉन्शियस बायसबद्दल बोलतात, ते म्हणजे याच प्राचीन ज्ञानाचं एक आधुनिक रूप झालं की नाही? अगदी तसंच. शब्द वेगळे आहेत, पण मूळ तत्व तेच आहे. म्हणूनच बघा,
एकाच अपयशाच्या परिस्थितीत एक व्यक्ती पूर्णपणे खचून जाते का? कारण तिच्या चित्तात मी अयशस्वी आहे हा संस्कार खोलवर रुजलेला असतो. तर दुसरी व्यक्ती त्याच परिस्थितीतून काहीतरी शिकून अधिक कणखर होऊन पुढे जाते कारण तिच्या चित्तात प्रत्येक अनुभव एक संधी आहे हा विश्वास असतो. परिस्थिती समान, पण अनुभव पूर्णपणे वेगळा. हो, कारण चित्तातील संस्कार भिन्न आहेत. आणि हीच गोष्ट नवल शिंदे यांनी त्यांच्या ऑकल्ट निरीक्षणांमध्ये, विशेषतः ऑरा विश्लेषणात प्रत्यक्ष अनुभवली आहे, असं त्यांच्या नोंदी सांगतात. त्यांनी लोकांच्या ऊर्जा क्षेत्रात म्हणजे ऑरामध्ये नेमकं काय पाहिलं आहे? त्यांनी हेच पाहिलं आहे की ज्या व्यक्तींच्या ऑरामध्ये भीती, अपराधीपणा किंवा आत्मशंकेची ऊर्जा प्रबळ असते त्यांच्या आयुष्यात त्याच प्रकारच्या घटना आणि माणसं पुन्हा पुन्हा आकर्षित होतात. हे असं आहे जसं तुम्ही सतत एकाच रेडिओ स्टेशनवर तुमची फ्रिक्वेन्सी सेट करून ठेवली आहे. समजा मी लायक नाही या स्टेशनवर, मग तुम्ही गाडी कुठेही घेऊन जा, दिवसभर त्याच स्टेशनवरची दुःखद गाणी ऐकू येणार. व्यक्ती नोकरी बदलेल, शहर बदलेल, नाती बदलेल, पण आतलं स्टेशन तेच राहतं. त्यामुळे अनुभवाचा मूळ पॅटर्न तोच राहतो. पण एक मिनिट, हे ऐकायला थोडं विक्टिम ब्लेमिंग सारखं वाटू शकतं. म्हणजे ज्या व्यक्तीसोबत काही वाईट घडतं त्याला आपण म्हणतोय की तुझ्याच ऊर्जेमुळे हे घडलं. समजा माझा अपघात झाला तर त्यात माझ्या विचारांचा काय संबंध? तो तर दुसऱ्या ड्रायव्हरची चूक होती. या विचारातला धोका कसा टाळायचा? हा अत्यंत महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. आणि ह्या नियमाचा उद्देश कधीच कोणाला दोष देणं नाहीये. उलट गमावलेली शक्ती परत मिळवून देणं हा आहे. मी हे निर्माण केलं याचा अर्थ ही माझी चूक आहे असा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जर कळत नकळत माझ्या ऊर्जेने हे वास्तव आकर्षित केलं असेल तर त्याच शक्तीचा वापर करून मी जाणीवपूर्वक वेगळं वास्तव निर्माण करू शकतो. म्हणजे नियंत्रणाची किल्ली माझ्याच हातात आहे. अगदी. ती दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. अपघाताच्या उदाहरणात कदाचित तुमच्या चित्तात सतत धावपळीचा, असुरक्षिततेचा किंवा वेळेवर पोचणार नाही या चिंतेचा संस्कार असेल, जो तशाच प्रकारच्या गोंधळाच्या परिस्थितीला आकर्षित करतो. मुद्दा ड्रायव्हरच्या चुकीचा नाही, मुद्दा त्या ऊर्जेच्या पॅटर्न्स आहे ज्यात तुम्ही जगत आहात. म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला दोष देण्याऐवजी आपल्या आत डोकावून बघायला सांगतो, आपल्या अनुभवांची जबाबदारी घ्यायला शिकवतो. अगदी बरोबर. माझ्याकडे एक केस आली होती. एक अत्यंत हुशार तरुण होता, पण त्याला कधीच प्रमोशन मिळत नव्हतं. प्रत्येक वेळी संधी हातून निसटायची. आम्ही जेव्हा त्याच्या ऑराचं विश्लेषण केलं तेव्हा लक्षात आलं की त्याच्या ऊर्जेत मी मोठी जबाबदारी पेलू शकत नाही हा विश्वास खोलवर बसला होता. अच्छा. जो त्याला त्याच्या लहानपणीच्या कुठल्या तरी अनुभवातून मिळाला होता. आम्ही त्याच्या कौशल्यांवर नाही, फक्त त्या एका विश्वासावर काम केलं. त्याच्या चित्तातील तो संस्कार बदलण्यासाठी काही साधनं दिली आणि 6 महिन्यात तो एका टीमचं नेतृत्व करत होता. वा. का? कारण त्याच्या आतलं रेडिओ स्टेशन बदललं होतं. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. तुम्ही ऑरा आणि ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलताय. नोंदींमध्ये बायोफील्ड असाही एक शब्द येतो. या प्राचीन ज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे. ऑकर्टच्या मते हे सुप्त मन किंवा चित्त केवळ आपल्या कवटीतल्या मेंदूपुरतं मर्यादित नाही. आपले खोलवरचे विश्वास, भीती आणि संस्कार हे आपल्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्रात म्हणजे ऑरा मध्ये साठवलेले असतात. काही आधुनिक संशोधक यालाच बायोफील्ड म्हणतात. ते या ऊर्जेला वैज्ञानिक उपकरणांनी मोजण्याचा प्रयत्न करत आहेत, पण संकल्पना तीच आहे. ओके, म्हणजे हे प्रोग्रामिंग फक्त मानसिक नाही तर ते ऊर्जात्मक, एनर्जेटिक सुद्धा आहे. मग इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो. जर आपलं मनच वास्तव घडवत असेल तर मग अनेक लोक सकारात्मक विचार किंवा ॲफर्मेशन्स करतात, पण त्यांच्या आयुष्यात काहीच बदल घडत नाही, असं का? कारण ते झाडाच्या फांद्यांना पाणी घालण्यासारखं आहे, मुळांना नाही. तुम्ही दिवसातून 100 वेळा मी श्रीमंत आहे असं म्हणू शकता, पण जर तुमच्या चित्तात, तुमच्या बायोफील्डमध्ये पैशाबद्दल भीती किंवा पैसा वाईट असतो असा संस्कार खोलवर रुजलेला असेल, तर तुमची ऊर्जा त्या खोलवरच्या मुळालाच प्रतिसाद देईल, वरवरच्या शब्दांना नाही. बदलाची एक निश्चित प्रक्रिया आहे. विचार ही एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा एक पॅटर्न तयार करते आणि तो पॅटर्न अनुभव बनून आयुष्यात प्रकट होतो. म्हणजे अनुभव बदलायचा असेल तर त्या पॅटर्नच्या मुळाशी जावं लागेल. अगदी त्या मुळाशी असलेल्या विश्वासालाच बदलावं लागेल. ठीक आहे. म्हणजे नुसतं वरवर मी श्रीमंत आहे म्हणून चालणार नाही. मग करायचं काय? हे जे चित्तात खोलवर रुजलेले संस्कार आहेत त्यांना बदलायचा काही मार्ग आहे का? ध्यान किंवा अजून काही? हो, आणि इथेच खरी साधना सुरू होते.
नुसते सकारात्मक विचार लादण्याऐवजी पहिली पायरी आहे जागरूकता, अवेअरनेस. शांत बसून स्वतःच्या आत डोकावून पाहणं. मला पैशांबद्दल खरं काय वाटतं? मला नात्यांबद्दल कोणती भीती वाटते? मी लायक नाहीये हा विचार कुठून येतोय? आत्मपरीक्षण. बरोबर. दुसरी पायरी म्हणजे त्या नकारात्मक विश्वासांना ऊर्जा देणं थांबवणं. जेव्हा तो विचार मनात येईल तेव्हा त्याला सत्य न मानता फक्त एक जुना पॅटर्न म्हणून पाहणं. आणि तिसरी पायरी म्हणजे जाणीवपूर्वक नवीन विश्वास, नवीन संस्कार चित्तात रुजवणे. हे ध्यान, व्हिज्युअलायझेशन किंवा विशिष्ट योगिक क्रियांमधनं केलं जाऊ शकतं. ही 1-2 दिवसांची प्रक्रिया नाही. याला वेळ आणि सातत्य लागतं. आणि याच सोबत स्रोतांमध्ये खूप शक्तिशाली जाणीव मांडली आहे. ती म्हणजे आज आपण ज्या परिस्थितीत अडकलो आहोत ती कधीतरी कळत नकळत आपल्याच मनातून जन्माला आली होती. हे समजून घेणं म्हणजे स्वतःला अपराधी न मानता आपली शक्ती परत मिळवणं. अगदी खरा बदल तेव्हाच सुरू होतो जेव्हा एखादी व्यक्ती मी परिस्थितीचा बळी आहे या भूमिकेतून बाहेर पडते आणि मी माझ्या वास्तवाचा एक सजग निर्माता आहे ही भूमिका स्वीकारते. जोपर्यंत आपण आपल्या परिस्थितीसाठी इतरांना, नशिबाला किंवा देवाला दोष देत राहतो तोपर्यंत आपण आपली निर्माणशक्ती त्यांच्या हातात देत असतो. पण ज्या क्षणी आपण म्हणतो, ठीक आहे, हा माझ्या आतल्या जगाचा परिणाम आहे आणि आता मी माझं आतलं जग बदलणार, त्या क्षणी तुम्ही चालकच्या सीटवर येऊन बसता. आणि तेव्हाच मानसिकतेचा नियम, लॉ ऑफ मेंटलिझम, खऱ्या अर्थाने आपल्यासाठी काम करायला लागतो. हो, कारण तेव्हा आपण आपल्या मनाच्या, आपल्या चित्ताच्या शुद्धीकरणाचं काम सुरू करतो. आपण आपल्या आतल्या विश्वासांना प्रश्न विचारायला लागतो आणि जाणीवपूर्वक त्यांना बदलायला लागतो. हीच खरी ऑकड साधना आहे. यात चमत्कार नाही, हे चेतनेचं विज्ञान आहे. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सार आपण असा काढू शकतो की खरी शक्ती मंत्रतंत्रात नाही, तर आपल्या स्वतःच्या जाणीवेत, अवेअरनेसमध्ये आहे. नवल शिंदे यांच्या नोंदींमधील एक वाक्य आठवतंय. हा प्रवास विचार बदलण्यासाठी नाही, तर जाणीव बदलण्यासाठी आहे. आपण आपल्या विचारांबद्दल, विश्वासांबद्दल जितके जास्त सजग होऊ, तितकेच आपण आपल्या आयुष्याचे चालक बनू. आजच्या चर्चेतील काही मुख्य गोष्टी पुन्हा एकदा पाहूया. मनात बदल घडवला की आयुष्यात बदल घडतो. आपलं बाह्य जग हे आपल्या आंतरिक जगाचाच पडसाद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेतना ही केवळ एक निष्क्रिय साक्षी नाही, तर ती एक रचनात्मक शक्ती आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. श्रोत्यांनी यावर विचार करायला हरकत नाही. जर आपलं मनच वास्तव घडवत असेल तर मग आपल्या मनात असलेल्या परस्पर विरोधी विचारांचं काय होतं? म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात यशाची इच्छा असते, पण त्याचवेळी अपयशाची भीतीही असते. प्रेम हवं असतं, पण नाकारले जाण्याची भीती असते. तर हे जे विरुद्ध प्रवाह आपल्या आत सतत वाहत असतात, ते आपल्या वास्तवाच्या निर्मितीमध्ये नेमकी काय भूमिका बजावतात यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. आज तुम्ही एक गोष्ट शिकलात. विश्व बाहेर नाही, ते तुमच्या आत आहे. तुमचं मन तुमचा देव आहे आणि तुमचा शत्रूही. लॉ ऑफ मेंटलिझम हे फक्त तत्व नाही, तो रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण तुमचं आयुष्य जसं आहे तसं तुम्ही नकळत ते विचारलं आहे. पण चांगली बातमी अशी की आजपासून तुम्ही कॉन्शियस क्रिएटर होऊ शकता. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ पोलॅरिटी. वाईट चांगलं, दुःख सुख, अंधार प्रकाश हे सगळं एकाच शक्तीचे 2 टोकं कसे आहेत. तोपर्यंत तुमचे विचार पहा, कारण तेच तुमचं भविष्य लिहित आहेत. मी आहे नवल शिंदे, ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये तुमच्या अंतर्मनाची दारं उघडण्यासाठी.